आता आमचं जे अपार्टमेंट आहे त्याची जी ही की आहे याची किंमत आहे 5 ते 8 लाख रुपये. ती कशी काय तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर फक्त कीचीच किंमत नाही, तर ही जी इथलं आमचं अपार्टमेंट आहे आणि सोसायटी आहे तिथं वॉचमन असतो का, गेट असतो का, इथं सिक्युरिटी कशी राखली जाते, पार्किंग कशी असते, अशा बऱ्याच काही गोष्टी ज्या आपल्या भारतापेक्षा खूप वेगळ्या आहेत तिथे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. काही दिवसांपूर्वी मी हा व्हिडिओ टाकला होता. तर याच्यात मी सांगितलं होतं की जे इथले जर्मनीतले घरं असतात ते आपल्या भारतीय घरांपेक्षा वेगळे कसे असतात, त्याच्यामध्ये काय काय असतं. तर तो व्हिडिओही फार छान आहे. जर तुम्ही बघितलेला नसेल तर नक्की जाऊन बघा. तर ते आतलं होतं घरात काय असतं. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इथली जी घरं असतात ती बाहेरून कशी असतात. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की इथं सोसायटी असते का, वॉचमन असतो का, गेट असतं का. तर नाही, इथे तसं काहीच नसतं. ना सोसायटी असते, ना गेट असतो, ना कोणी वॉचमन असतो. तर तुम्ही माझ्या ह्या साईडला बघू शकता, ती जी गाडी तिथे जाते आता तो मेन रोड आहे आमचा. आणि ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत जिकडे आम्ही राहतो, आता आमच्या घराकडे जायचा रस्ता आहे हा. मग जर कोणी येणार असेल तर त्यांना आपलं घर कसं सापडेल जर सोसायटीच नाही आहे तर इथे अशी पद्धत असते की रस्त्याचं नाव असतं, आपल्या घराचा नंबर असतो, आपण कोणत्या गावात राहतोय ते आणि पोस्टल कोड. तर हा आपला पूर्ण ॲड्रेस असतो इथे. जर्मनीमध्ये घरांचे दोन प्रकार असतात. एक तर बिल्डिंगमध्ये असतं आणि त्या ज्या बिल्डिंग असतात त्या फार उंच नसतात. का? कारण की इथे रूल आहे की जे चर्च आहे चर्चच्यावरती तुमचं घर म्हणा किंवा जी बिल्डिंग असेल ती जायला नको. आणि दुसरं म्हणजे एक इंडिव्हिज्युअल हाऊस असतं. मगाशी मी तुम्हाला म्हटले की इथे सोसायटी नसते, पण तुम्ही माझ्या मागे हे जे घरं आहेत हे बघू शकतात, हे अगदी एकसारखी दिसत आहेत. तर याच्या मागचं कारण काय आहे? कारण की एखादा जो बिल्डर असेल ना त्याला ही पूर्ण जी जागा आहे ती भेटली असेल बिल्डिंग बांधण्यासाठी. आणि ते खूप जास्त रूल्स असतात. तर जे बिल्डिंग आहे त्याचं लूकपेक्षा इथली जी घरं आहेत त्यांना एनर्जी इफिशियंट कसं बनवता येईल याच्यावर जास्त फोकस असतो. आता ही आमची जी बिल्डिंग आहे त्याची एंट्रन्स आहे. तरी ते तुम्ही बघू शकतात की गेट वगैरे काहीच नाही आहे. तर मग हे लोक सिक्युरिटी कशी ठेवतात तर मी तुम्हाला आता ते दाखवणार आहे. तर हे आहे आमचं मेन गेट आणि हे आहे तिथे डोरबेलचे बटणं. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटले की ही जी चावी आहे हिची किंमत 5 ते 8 लाख रुपये आहे. तर ते असं का म्हटले मी? कारण की ही जी चावी आहे हिच्याने उघडतं आमचं हे मेन डोर, आमचं जे घराचं डोर आहे ते, पार्किंगचं गेट आणि खाली अजून 2-3 रूम आहेत ते. तर जेवढे पण हे कॉमन आमचे रूम्स आहेत सगळ्या ठिकाणी ही चावी लागते. मेन डोर आहे आणि मी ते आता ओपन करते ह्या एका चावीने. आता त्याच चावीने मी आमचं जे घराचं लॉक आहे ते पण ओपन करते. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी तर आमच्या कीने दुसऱ्याचंही डोर ओपन करू शकते किंवा त्यांच्या घरात जाऊ शकते. तर तसं नसतं. हे जे कॉमन एरिया आहेत यांना मास्टर लॉक असतं. तर जे सगळ्यांकडे की आहे त्याच्याने ते ओपन होतं. आणि जे इंडिव्हिज्युअल घरं असतात, जसं आता माझं घर आहे तर त्याला फक्त माझीच की लागेल, कारण की ते आमचं एक सेपरेट लॉक आहे. आता कोणी बाहेरचं येणार असेल किंवा पार्सल येणार असेल तर मग ते लोक ज्यांच्याकडे यायचं आहे त्यांची बेल वाजवतात. आणि आता पुढे काय होतं हे मी तुम्हाला घरात जाऊन दाखवते. खालून बेल वाजल्यानंतर हा जो आता रिसिव्हर फोन आहे हा असा वाजतो. तर इथे आपल्याला दिसत आहेत की हे 2 बटन आहेत आणि हे जे की सारखं इथे डिझाईन दिलेली आहे. तर माझं जर कोणी ओळखीचं येणार असेल तर मग मी डायरेक्ट हे बटन दाबेल आणि जे डोर आहे ते ऑटोमॅटिक ओपन होईल. आणि जर कोणी माझ्या ओळखीचं नसेल तर त्या केसमध्ये मी हा फोन उचलेल आणि कन्फर्म करेल की कोण आहे. जर मला वाटलं की ठीक आहे मी काहीतरी ऑर्डर केलं होतं आणि पार्सल आहे तर मी परत ते डोर त्यांच्यासाठी ओपन करेल. अदरवाईज माझ्या ओळखीचं कोणी नसेल तर मी ते डोर ओपन नाही करणार. आता जे नवीन घरं आहेत किंवा नवीन कन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यामध्ये थोडं ॲडव्हान्स यायला लागलेलं आहे. इथे एक स्क्रीन असते आणि खाली कॅमेरा असतो. तर तेव्हा आपल्याला कळून जातं की कोण आलेलं आहे खाली. मगाशी मी तुम्हाला बोलली की हे फोनवरनं कन्फर्म होतं की खाली कोण आलेलं आहे. तर इथे आपल्याला दिसतंय की स्पीकर आहे आणि माईक आहे. तर इथून त्यांना ऐकू येतं आणि बोलताही येतं कन्फर्म करण्यासाठी. जर्मनी तर रूलसाठी फार कडक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि समजून घ्या माझ्याकडनं जर चावी हरवली तर मग काय? तर मला प्रोफेशनलचा बोलवावं लागेल, कारण की मला घरात यायचं आहे. आणि ते सगळ्यात पहिले तर ते आपल्याकडनं जी FIRची कॉपी आहे ते मागतात. तर त्याच्यासाठी मला पोलिसमध्ये जावंच लागेल आणि तिथं FIR फाईल करावी लागेल. FIR जर मी फाईल केली तर ती सोसायटीला कळेलच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा हे जे सगळे लॉक्स आहेत ते चेंज करावे लागतात. आणि मोस्ट ऑफ द टाइम तर असं असतं की सोसायटी हाच डिसिजन घेते की जे सगळे लॉक्स आहेत घरांचे आणि कॉमन एरियाचे ते चेंज करायचे. आणि ते जे लॉक चेंज करायचा खर्च असतो आणि चावींचा खर्च असतो तो आपल्याला स्वतःला पे करायचा असतो. आता ही जी आमची बिल्डिंग आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला 5 ते 8 लाख सांगितले. पण आमची जर बिल्डिंगमध्ये खूप जास्त फ्लॅट असतील आणि खूप खाली जे कॉमन एरियाज आहेत त्यांना चाव्या असतील तर हा खर्च खूप जास्ती जाऊ शकतो.
इथली अजून मला न आवडणारी गोष्ट कोणती आहे, तर इथे जे हे डोर असतात ना, हे डायरेक्ट लॉक होऊन जातात आणि जर आपल्याकडे की नसेल तर आपण मध्ये जाऊ शकत नाही. आणि प्रत्येक अपार्टमेंटच्या बाहेर इथे 2 बटणं असतात. तर हे जे पहिलं आहे हे कॉमन एरियाच्या लाईटचं आहे. आपण बाहेर निघालो, अंधार आहे, तर मग हे बटन दाबून लाईट लावू शकतो. आणि दुसरं हे जे आहे हे घराच्या बेलचं आहे पुन्हा. आता आपण चाललोय लिफ्टमध्ये. इथल्या लिफ्ट पण वेगळ्या असतात. वेगळ्या म्हणण्यापेक्षा हे जे आहे दिलेलं त्यांनी आता, हे जे DG दिलेलं आहे याचा अर्थ असतो की डार्क गेस्ट हाऊस, म्हणजे जे सगळ्यात वरचा मजला असतो ते असतं हे. आणि EG जे असतं हे ग्राउंड असतं. आणि U1 जे दिसतंय हे अंडरग्राऊंडचं 1 असतं आणि U2 म्हणजे अंडरग्राऊंड 2 असतं. आता असं नाही आहे की जर्मनीमधल्या ज्या सगळ्या बिल्डिंग आहेत तिथे लिफ्ट असेलच. काही ज्या जुन्या बिल्डिंग आहेत आणि मेन सिटीमध्ये आहेत तिथे लिफ्ट नाही. आणि जे आता हे नवीन कन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यामध्ये ह्या लिफ्ट त्यांनी दिलेल्या आहेत. जी इथली घरं असतात त्याच्यामध्ये स्मोक डिटेक्टर असतं. तर फक्त घरांमध्येच नसतं, हा जो कॉमन एरिया असतो, आता तुम्हाला इथे दिसेल की इथे त्यांनी हे स्मोक डिटेक्टर लावलेलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ही जी बिल्डिंग आहे खाली एंट्रन्सला आता हे आपल्याला दिसतंय हे फायर अलार्मचं बटन आहे. जर एखाद्या फ्लॅटमध्ये आग लागली तर ती व्यक्ती म्हणा किंवा ज्याला कळलं ती व्यक्ती खाली येईल आणि इथे बटन दाबेल. हे बटन दाबल्यानंतर पूर्ण बिल्डिंगमध्ये आवाज होईल आणि त्या लोकांना कळेल की इथे आग लागलेली आहे. जर्मनीमध्ये जे इम्पॉर्टंट कम्युनिकेशन आहे त्याच्यासाठी अजूनही पत्र वापरलं जातं. त्याच्यामुळे प्रत्येक बिल्डिंगला आणि प्रत्येक घराला इथं हे लेटर बॉक्स असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे जे लेटर बॉक्स असतात याच्यावरती तुमचे जे इथे राहणारे लोक आहेत बिल्डिंगमध्ये त्यांची नावं दिलेली असतात. म्हणजे ज्याला काही लेटर आलं ते त्याच्या लेटर बॉक्समध्ये जातं. जेव्हा आम्ही पुण्यामध्ये फ्लॅट बघत होतो तर तेव्हा प्रत्येक बिल्डर आम्हाला तेच सांगायचा की त्यांच्या जी बिल्डिंग आहे किंवा सोसायटी आहे तिथे काय काय ॲम्युनिटीज आहेत. तर त्याच्यामध्ये स्विमिंग पूल असायचा, क्लब हाऊस असायचं, जिम असायचं आणि खूप काही ॲम्युनिटीज असायच्या. पण जर्मनीमध्ये मात्र तसं काहीच नसतं. आता जेवढे पण आमचे फ्रेंड्स आहेत किंवा जेवढे पण आम्ही इथे अपार्टमेंट बघितलेले आहेत तर मला असं जाणवलं की एकाही म्हणजे बिल्डिंगमध्ये किंवा त्या जी सोसायटी असेल तिथं ना स्विमिंग पूल असतो, ना जिम असते, ना क्लब हाऊस असतं. तर इथे फक्त कसं असतं, हा एक जो मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया तुम्हाला इथे माझ्या मागे दिसतोय फक्त हा एवढा असतो. आणि तुम्ही ह्या साईडला माझ्या मागे बघणार की इथं एक गार्डन आहे. आता हे असं नाही आहे की प्रत्येक एरियामध्ये हे गार्डन एवढं मोठं असेलच असं. काही काही एरियामध्ये गार्डन हे लहान असतात, पण जो हा प्ले एरिया आहे मुलांसाठी हा असतोच असतो. आता माझ्या मागे हे जे गेट दिसतंय हे आमची जी अंडरग्राऊंड पार्किंग आहे तिचं आहे. तुम्हाला मगाशी मी चावीचं म्हटली ती आता ह्याच चावीने मी हे जे गेट आहे हे पण ओपन करते. तर आता असं नाही आहे की प्रत्येक वेळेस मला गाडीतनं उतरूनच मग आता हे जे गेट आहे हे ओपन करावं लागेल. तर याच्यासाठी माझ्याकडे अजून एक रिमोट की पण आहे ज्याच्यात आपण गाडीत बसल्या बसल्या हे जे गेट आहे ते ओपन करू शकतो. आणि ज्यांना आतून बाहेर जायचं असेल ते परत रिमोटने उघडू शकतात किंवा इथं हे दोरीसारखं दिलेलं आहे, याला ओढायचं आणि हे ओढलं तर गेट परत ओपन होतं. इथे जे हे अंडरग्राऊंड्स असतात इथे वेगवेगळे रूम असतात. तर सगळ्यात पहिला जो रूम आहे हा म्यूल रूम आहे. याचा अर्थ असा आहे की इथे कचरा टाकायचा हा रूम आहे आणि तो रूम पण मी तुम्हाला दाखवते. तर इथं हे वेगवेगळे डबे ठेवलेले आहेत. याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवेल की कोणत्या डब्यात काय टाकलं जातं असं. कारण की आपल्या भारतात कसं असतं की 2च असतात, एक ओला कचरा आणि एक सुका कचरा. पण इथे तसं नसतं. जर्मनीमध्ये खूप सारे वेगवेगळे कचऱ्याचे प्रकार असतात. आता इथे तुम्हाला दिसत असेल की मी पार्किंगमध्ये चालते आणि लोकांच्या इथे गाड्या पार्क केलेल्या आहेत सगळ्यांच्या. तर हा आहे एक पार्किंग एरिया. तर हा U2 आहे, अजून U1 पण आहे जो वरती आहे. पार्किंगमध्ये अजून एक सोय असते ती म्हणजे हे असे चार्जिंग स्टेशन. आता आमच्या शेजारी जे बाबा आहेत त्यांच्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल आहे, तर त्यांनी स्वतःचं इथे चार्जिंग स्टेशन लावून घेतलेलं आहे. आणि ह्या साईडला ही आमची पार्किंग आहे, तर इथे तुम्हाला दिसत असेल की ते नाही आहे. आता पार्किंगमधनं मी मध्ये चालली आहे, तर इथे बघू आपण काय काय सोय असते असं. तर हा जो पहिला दरवाजा आहे इथं ह्या पायऱ्यांसाठी आहे. ज्यांना आता लिफ्टने जायचं नसेल त्यांच्यासाठी ही पायरींची सोय आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला हा दुसरा रूम दिसतोय, तर त्याच्यात काय आहे मी तुम्हाला दाखवते. आता ही जी की आहे तीच मी सगळ्या ठिकाणी वापरते. आणि इथे लिहिलेलं आहे हे वॉशरूम. तर आपण आलेलो आहोत ह्या रूममध्ये. आता हा जो रूम आपल्याला दिसतोय हा वॉशिंग मशीन ठेवायचा रूम आहे. आणि इथे थंडी फार असते, कपडे लवकर सुकत नाही, म्हणून काही काही लोक हे असे जे ड्रायर आहेत हे पण ठेवतात जेणेकरून कपडे डायरेक्ट सुकून बाहेर निघतात.
जेव्हा आपण नवीन बिल्डिंगमध्ये राहायला येतो तेव्हा अशी ही रिकामी जागा असते आपल्यासाठी एक डेडिकेटेड, तिथे आपण मशीन ठेवायचं आणि हा जो नळ दिसतोय त्याला मशीन कनेक्ट करायचं आणि वरती हे जे मीटर आहे, हे जे आपल्या घराचं पाण्याचं मीटर असतं त्याला कनेक्टेड असतं. आणि इथे आपल्याला आता हे 2 सॉकेट दिसत आहेत, तर एक ड्रायरसाठी असतं आणि एक मशीनसाठी असतं. आणि याचं जे पण इलेक्ट्रिसिटी असतं हे जे आपल्या घराचं मीटर आहे त्याला कनेक्टेड असतं डायरेक्ट. आता तुम्ही नोटीस केलं असेल की याला इथं हे जे लॉक आहेत ते लावलेलं आहे, तर हे याच्यासाठी आहे की जे बाजूवालं मशीन आहे त्याने दुसऱ्याचे जे सॉकेट आहे तिथे लावायला नको, म्हणून हे लॉक दिलेले असतात. आता तुम्ही सगळ्यांनी इथे एक गोष्ट नोटीस केली असेल की आपल्याला हे जे लिक्विड आहे किंवा डिटर्जंट आहे तर इथं सगळ्यांनी असेच हे ठेवून दिलेले आहेत. तर हे का? कारण की हे सगळे इथं भरोशावरती असतं, असं कोणी एकमेकांचं इथे यूज करत नाही, म्हणून सगळे लोक हे असेच खाली ठेवून जातात. आता ह्या वॉशरूम मधून जाणार आहोत आपण अजून एक दुसऱ्या रूम मध्ये. तो रूम पण फार इंटरेस्टिंग आहे बघायला. का? कारण की माझ्यासाठी सगळ्यात जी मोठी शॉकची गोष्ट होती ती म्हणजे तो रूम बघितल्यानंतर होती. तर मी तुम्हाला आता दाखवते. ह्या साईडला इथं ही लिफ्ट आहे वरती जाण्यासाठी आणि हा जो रूम आहे याच्याबद्दल मी आता तुम्हाला माहिती देणार आहे. आता हा जो रूम आहे याला जर्मनमध्ये केलर म्हणतात आणि याचा जो उपयोग असतो तो आपल्या घरातला जो ॲडिशनल सामान आहे तो ठेवण्यासाठी होत असतो. आता इथे आम्ही आमचे जे सायकल आहेत ते आणि इंडिया येण्यासाठी जे बॅग वगैरे बॉक्स जे आम्हाला लागणारे नाही आहेत ते इथे ठेवत असतो. आता हे जे केलर आहे याच्या आतमध्ये पण लाईटचं कनेक्शन असतं, कारण की बरेच सारे जे लोक असतात ते इथं फ्रीझर ठेवत असतात आणि जे फ्रीझरमध्ये ठेवायच्या वस्तू आहेत त्या केलरमध्येच ठेवत असतात. आता ही जी पार्किंग दिसते हे जे लोक इथे राहतात त्यांच्यासाठी आहे, पण जर कोणी आपल्याकडे पाहुणे आले किंवा व्हिजिटर आले तर त्यांच्यासाठी काय? इंडियामध्ये कसं डेडिकेटेड व्हिजिटर पार्किंग असतात, आपल्याकडे कोणी येणार असेल तर त्याच्यासाठी सेपरेट पार्किंग असते, पण जर्मनीमध्ये तसं काही नसतं. आता तुम्ही माझ्या मागे जे बघता तिथे गाड्या लावलेल्या आहेत असं, तर जे कोणी येणार असेल त्यांना स्वतःच इथे बघावं लागतं की कोणत्या एरियामध्ये गाडी लावणं अलाउड आहे किंवा कोणत्या रस्त्यावरती गाडी लावणं अलाउड आहे आणि तिथे त्यांना गाडी पार्क करावी लागते. आता पार्किंगमध्येच गाड्यांच्या पार्किंगसोबत इथे सायकलीच्या पार्किंगची पण सोय केलेली असते. तर इथे तुम्ही बघू शकता भिंतीवरती नंबर वगैरे काहीच नाही आहे. तर हा कॉमन एरिया असतो, ज्याला जिथे जागा मिळाली तर ते लोक इथे सायकल पार्क करू शकतात. ज्या लोकांना सायकली अशा ओपन ठेवायच्या नसतील त्यांच्यासाठी इथे हा असा एक रूम पण असतो आणि त्याच्यासाठी पण हे लॉक आहे आणि मग ते मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते. मग आपण इथे येऊन आपली सायकल पार्क करू शकतो आतमध्ये जाऊन. तर इथे आपल्याला दिसतंय की बऱ्याच लोकांनी त्यांच्या सायकली वगैरे ठेवलेल्या आहेत इथे. मी आशा करते की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये जी मी माहिती दिलेली आहे त्याच्यातलं तुम्हाला काय नवीन वाटलं हेही मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला जर्मनीविषयी अजून काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि धन्यवाद.